नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आहे आपला मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार. तर आज मी इथे चौरंग वगैरे सर्व मांडून घेतलेला आहे. तर आज तिसरा गुरुवार आहे. तर तिसऱ्या गुरुवारी जो माझ्याकडे माझा खूप जुना जो मुखवटा आहे तो मी लावणार आहे. तो मुखवटा खूप छोटा आहे. तर तो छोटा असल्यामुळे आज मी मोठ्या कळशीचा वापर इथं करणार नाही. मी छोटाच तांब्या इथे घेणार आहे. तर वस्त्र जे मी घालणार आहे पिवळ्या रंगाचं, तर ते वस्त्र उंचीला भरपूर आहे पण रुंदीला थोडंसं छोटं आहे. त्याच्यामुळे मी आज कळशी छोटी वापरलेली आहे. आणि त्या वस्त्राला उंची असल्यामुळे मी इथे एकावर एक असे 2 चौरंग ठेवून घेतलेले आहे, म्हणजे जेणेकरून ते वस्त्र प्रॉपर असं बसेल. तर डिशमध्ये तांदूळ टाकून घेतले आहे आणि आपलं नेहमीप्रमाणे कलश मांडणी मी करून घेणार आहे. तर ह्यावेळेस देखील मी कलश मांडणी खालीच करणार आहे आणि नंतर मी तांदळावर कलशाची स्थापना करून घेणार आहे. तर जो मुखवटा मी वापरणार आहे, जवळजवळ तो माझ्याकडे 10 वर्षापासून 10 वर्षापेक्षाही जुना मुखवटा आहे. बघा, हा मुखवटा आहे तो खूप छोटा आहे आणि याच्यावर जे डायमंड वर्क दिसतंय ते मी घरीच हाताने केलेलं आहे. तर आज जे वस्त्र मी घालणार आहे पिवळ्या रंगाचं, तर त्याच्यावर मी मोतीचेच सर्व दागिने मोत्याचेच घालणार आहे. तर ते सर्व मी काढून घेतलेलं आहे. तर बघा, हे असं वस्त्र आहे. तर हे वस्त्र मोठ्या कळशीला काही बसत नव्हतं, म्हणून मग मी आज छोट्या कळशीलाच ते वस्त्र घालणार आहे. तर बघा, आज मुखवटा छोट्या असल्यामुळे मी पूजा पण अशी खूप मोठी मांडणार नाही. तर नाहीतर काय होईल, देवीचा मुखवटा छोटा आणि बाकीची पूजाच खूप मोठी दिसेल. त्याच्यामुळे मी पूजासुद्धा छोटीच मांडणार आहे. तर मी समया देखील छोट्या घेतलेल्या आहे. मोठ्या समया मी आज काही लावलेले नाही. आणि माझा एक प्रॉब्लेम झाला की नारळ जो घेतला होता तर त्या मोठ्या मुखवट्यांच्या मापाने मी तो घेतलेला होता आणि ह्या मुखवट्यासाठी नारळ खूप मोठा झाला होता. तर हा मुखवटा बसायला खूप त्रास झाला, बसतच नव्हता, कारण नारळ खूप मोठा होता आणि मुखवटा छोटा होता. तर नारळ खूप वरती राहून जात होता. तर आणि कारण आपण नारळ काही बदलू शकत नाही, आपल्याला 4ही गुरुवार तोच नारळ वापरायचा असतो. पण मग बसवला मुखवटा बरोबर. तर बघा, ह्यावेळेस पानं पण मी खूप कमी घेतलेली आहे, कारण मग नारळ बसून मुखवटा पण बसला पाहिजे, कारण मुखवटा साईजला खूप छोटा होता. तर मी पानंसुद्धा ह्यावेळेस कमी घेतलेली आहे आणि ह्यावेळेस मला पाहिजे तसं पानं पण नाही मिळाली. तर बघा, मागचे मुखवटे जरा मोठे होते, त्याच्यामुळे या नारळावर ते व्यवस्थित असे बसत होते. पण हा मुखवटा खूप छोटा आहे. तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर मी सर्वात आधी आता नारळाला हळदी कुंकू लावून घेते आणि त्याच्यानंतर हा मुखवटा लावते. तर हा मुखवटा लावायला खूप मेहनत करावी लागली, कारण तो बसतच नव्हता, तो सारखा खाली यायचा, कारण नारळ खूप मोठा होत होता आणि मुखवटा खूप छोटा झाला होता. पण कसं तरी करून तो मुखवटा मी बसवला. तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल की मुखवट्याच्या वरती आणि नारळाच्या मध्ये खूप असा गॅप राहिला आहे. नारळ खूप मोठा दिसतोय आणि मुखवटा खूप छोटा झालेला आहे. पण मग मी जेव्हा गजरे आणि देवीला गजरे लावले तर आणि ओढणी लावली, तर तो नारळ झाकला गेला. तर बघा, ह्यावेळेस मला काही गजरे मिळाले नाही. तर मग माझ्याकडे असा गजरा होता तोच लावला. पण मग वेणी मला मिळाली, तर मग मी वेणी देवीला घालून घेतली आहे. तर बघा, वस्त्र खूप छोटं असल्यामुळे देवीला खूप असे दागिने पण मला घालता आले नाही, कारण मग दागिन्यांनीच ते पूर्ण वस्त्र झाकल्या गेलं असतं. तर मी अशी ओढणी टाकून घेते. आता या ओढणीला मी दोन्ही साईडनी पिनांनी असं पॅक करून घेणार आहे, की जेणेकरून आईचा म्हणजे मुखवट्याचा असा मोठा दिसेल मुखवटा जरा. तर बघा, फक्त वेणी मिळाली आहे मला यावेळेस. गजरे काही मिळाले नाही, गजरे संपले होते मावशींकडचे. तर वेणी लावल्यावर जरा नारळ झाकल्या गेला. तर हा गजरा पण मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलेला आहे. तर तोही मी नारळावर ठेवून घेतला. तर अशा प्रकारे आपला मुखवटा सजवून झालेला आहे. तर आपली नेहमीप्रमाणे जी पूजेची मांडणी असते ती करून घेते.
तर आता त्याच्यानंतर रांगोळी काढणार आहे मी, कारण आज मी चौरंगावर लाल वस्त्र अंथरलेलं आहे आणि देवीला पिवळं वस्त्र घातलेलं आहे, त्याच्यामुळे मी रांगोळीसुद्धा आज लाल आणि पिवळ्या रंगाचीच काढणार आहे. तर असं माझ्याकडे चौरंगावरचं वस्त्र आहे ते मध्ये ठेवून मी त्याच्यावर एक तेलाचा दिवा ठेवणार आहे, म्हणून मग त्या वस्त्राच्या साईडनेच मी रांगोळी काढून घेणार आहे. तर आज पिवळ्या आणि लाल रंगाचा मी वापर करून रांगोळी काढणार आहे. तर बघा, नेहमीप्रमाणे आपली पोथी वाचून झाल्याच्या नंतर मी देवीची आरती करून घेते. तर अशा प्रकारे मी तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी एकदम छोटीशी पूजा मांडणी केलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि पूजेची मांडणी? आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.